महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी नियम पायदळी. सर्वसामान्यांसाठी 3 महिने बंद असलेले भीमाशंकर मंदिर उघडे. ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी तब्बल 3 महिने बंद ठेवण्यात आलं असताना निशिकांत दुबे या भारतीय जनता पक्ष खासदारांच्या भेटीसाठी मात्र नियम पायदळीत उडवले गेल्याचा आरोप होत आहे. भाविकांना प्रवेशबंदी असताना खासदारांसाठी मंदिराचे दरवाजे कसे उघडले गेले असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनावरही दुहेरी निकष लावल्याची टीका देखील होत आहे. सामान्य भक्तांना बंदी आणि नेत्यांसाठी सवलत का, असा संतप्त प्रश्न भाविक विचारत आहे. मुळातच म्हणजे ते एखाद्या पक्षाचे खासदार आहे किंवा भाजपचे खासदार आहेत म्हणून त्यांना दर्शन दिलं. तुमच्यावरती कोणाचा दबाव होता का त्यांना दर्शन देण्यात आलं याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुबे हे मराठी भाषेच्या विरोधात बोलणारे असून सुद्धा जर आपल्याच महाराष्ट्रात येऊन हे जर पुजारी त्यांना दर्शन द्यायला मंदिर खोलत असतील तर मग त्या इतरही भाविकांचे दर्शन चालू करा. आपल्याच तालुक्यातील असंख्य भाविक तिथं दर्शनाला जातात. त्याचबरोबर भारतातून जे सायकलस्वार येतात किंवा पायी प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना तुम्ही दर्शनासाठी मंदिर उघडत नाही किंवा त्यांना त्या मंदिराच्या आसपासही जाऊन देत नाहीत. त्यांना तुम्ही मंचरपासून एकही पाटी लावलेली नाही आहे. ती त्यांच्या भाषेत लावली गेलेली पाहिजे. ती मराठी भाषेत लावलेली आहे. तर ते प्रवासी मंचरपासून 70-80 किलोमीटर चालत जातात आणि परत रिटर्न येतात. तर त्यांची गैरसोय होती. त्याचबरोबर इतर राज्यातील जे भाविक आहेत त्या भाविकांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पाट्या लावल्या पाहिजे नव्हत्या. तर त्या पाट्या फक्त मराठी भाषेतच लावलेल्या आहेत आणि त्या पाट्या आजही धूळ खात पडलेल्या आहेत. त्याच्यावरती ती कोणत्याही भाविकाला वाचता येत नाही किंवा त्या पाट्या अशा ठिकाणी लावलेल्या आहेत का ज्या भाविकांना दिसणारच नाहीत. अशा ठिकाणी त्या पाट्या लावलेल्या आहेत. ह्या प्रवासाचा नाहक भुर्दंड भाविकांवरती पडत आहे. मुळातच म्हणजे हे जे मंदिर प्रशासन आहे ते फक्त पैसे घेऊन दर्शन देत आहे. VIPंना दर्शन देत आहे. आज जसे काल ते शशिकांत दुबे मंदिराच्या दर्शनासाठी आले त्यांना खुलं केलं, परंतु बाकीच्या भाविकांना खुलं केलेलं नाही आहे. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना सुद्धा एखादा बाहेर परप्रांतातला खासदार येतो आणि दर्शन करून जातो. याचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, मला वाटतं साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे मंदिर नवीन त्याचं काम सुरू आहे. किंबहुना त्याचं जो कॉरिडॉर उभा राहतो आहे. खरं तर आम्हाला याचा आनंद आहे की आपल्या परिसरामधल्या भीमाशंकर जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, प्रचंड प्रसिद्ध असं पुणे जिल्ह्यातलं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे. नव्यानं त्याच्या कॉरिडॉर होतो आहे आणि त्या कॉरिडॉरच्या कामासाठी गेल्या 9 जानेवारीपासून हे मंदिर माझ्या माहितीप्रमाणे बंद आहे. खरं तर महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो, पण त्या दिवशी देखील कोणत्याही देशातल्या लोकल तर नाहीच नाही, पण देशातून हजारो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या देखील भाविकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला नाही. आणि आज देखील आम्हाला 3 दिवसापूर्वी इकडे एक बस मिळाली होती की जे बिचारे चारीधाम यात्रा करतायत आणि आपल्या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकरला आले होते. ते बोलले की हमको वहाँ दर्शन नाही मिला. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा ते ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि त्याचं खूप मोठं काम चाललं आहे, त्यामुळं आमच्या लोकल लोकांना काय सगळ्यांनाच हे दर्शन बंद आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की काल ज्या पद्धतीनं खासदार निशिकांत दुबे आले आणि त्यांना दर्शन दिलं, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. खरं तर याचा मी जाहीरपणानं नागरिकांच्या वतीनं निषेध करतो. काय परिस्थिती, कशामुळे हे दर्शन दिलं असेल? खरं सांगू तुम्हाला, ते मला वाटतं निशिकांत दुबे हे भाजपाचे खासदार आहे. खरं तर ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण मला वाटतं प्रत्येक माणूस, संविधानानं प्रत्येक माणसाला एकच मत दिलं आहे. खासदार काय, आमदार काय, मंत्री काय किंवा सामान्य नागरिक काय, प्रत्येकाची किंमत इथं सारखी आहे. आणि मला वाटतं त्या हिंदीमध्ये एक मुहावरा आहे, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तो बाबा याने आला, हेलिकॉप्टरने आला आणि दर्शन घेतलं आणि गेला. आणि आज सगळं प्रशासन म्हणते, कलेक्टर देखील म्हणतात की आम्हाला माहीत नाही. मला वाटतं असं होणार नाही. हे सगळी कामं जी चालली आहेत ती प्रशासनाला माहिती आहेत. तिथं दर्शन बंद आहे हे प्रशासनालाही माहिती आहे.
मग अशा वेळेला अचानकपणाने एक हेलिकॉप्टर येतं. बरं, हेलिकॉप्टर काय मंदिराच्या जवळ उतरत नाही ना. हेलिकॉप्टर मंदिरापासून 3-4 किलोमीटर बाहेर त्याचं हेलिपॅड आहे, तिथं उतरलं. तिथून खरं तर एकही गाडी आपली, बिचारे सायकलवर पायी सायकलवर यात्रा करणारे लोक आहेत, त्यांना देखील दर्शन दिले जात नाही. आणि हे हवाई मार्गाने आले काय, दर्शन घेतलं काय आणि गेले काय. मला वाटतं या सगळ्याला राजकीय कारण आहे. मोठा माणूस म्हणून राजकीय लोकांनी त्याला सपोर्ट केला असेल असं माझं स्वतःचं गणित आहे.